आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, पण लढण्यामध्ये शान आहे. आज मी तुमच्यासमोर काही असे विचार मांडेल, जे तुम्ही शांततेत ऐकलं तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल होऊ शकतात. ते बदल करायला हवे आणि ते जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वापरले, स्वीकारले तर खूप मोठा बदल होईल. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि हृदय जिंकत राहा. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयश जरुरी असते. अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते. आपण दुसऱ्याला आवडतो यालाच प्रेम समजायचे असते. आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं. गुलाबाला स्पर्श करताना काट्यांचं भान मात्र ठेवायचं असतं. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच नसतं. काळजी घे हे शब्द काळजातून निघतात, आपल्या परक्यांची जाणीव करून देतात. कोणीतरी आहे आपल्यासाठी झुरणारं, कोणीतरी आहे आपल्यासाठी रडणारं. या भावनांनी जीव सुखावतो. काळजी घे या शब्दातच आपलेपणा दरवळतो. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणारच नाही. आत्ता हसरा क्षण परत मिळणार नाही. कधी कधी लक्षात आठवणी ठेवण्यापेक्षा विसरणं जास्त अवघड असतं. हसण्याची पर्वा कधीच केली नाही, जिंकण्याचा मोहही केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच असं आयुष्य जगायला पाहिजे, पण प्रयत्न करणं मी सोडणार नाही. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एक गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायांनी पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणूनच मनसोक्त जगा. एखाद्यावर पटकन विश्वास ठेवू नका, कारण पाण्यात विरघळलेल्या विषाची चव पोटात गेल्यावरच कळते. मन इतके मोठे असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल, आणि मान असा मिळवा की तुम्ही उभे राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. हे विचार तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा, आणि आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे विचार तुम्ही दररोजच्या आयुष्यामध्ये अवलंबून खूप काही मोठे बदल आपल्या आयुष्यात घडू शकतात. नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद.